नमस्कार. पैसा कमवण्याचे खूप मार्ग आहेत. काम करून पैसा कमवता येतो, एखादा धंदा करून करता येतो, चोऱ्या करून दरोडे घालून पैसा कमवता येतो, इतरांना फसवून करता येतो, उधारी घेऊन त्यांचं परत न करून पैसा कमवता येतो. बरेच मार्ग आहेत त्याचे. पण प्रश्न असा आहे की यातल्या कुठल्या मार्गाने कमवलेला पैसा हा आनंद देतो आणि कुठल्या मार्गाने कमावलेला पैसा दुःख देतो हे आपल्याला पूर्णपणे कळणे आवश्यक आहे. ज्यातून आपल्याला कळेल की आपल्या जीवनात सुख कसं आणायचं, आनंद कसा आणायचा आणि दुःख कसं येण्यापासून वाचवायचं. पहिला भाग आपण बघू की आपल्याला जर आनंद पाहिजे असेल तर कुठल्या मार्गाने पैसा कमवावा. पहिली गोष्ट, तो कुठल्याही गैरमार्गाने कमावलेला नसावा. कोणाचे शाप घेऊन, कोणाची उधारी घेऊन, कोणाचा तळतळाट घेऊन कमावलेला नसावा. योग्य मार्ग म्हणजे हा. आणि दुसरी गोष्ट, आपला जो काही स्वधर्म आहे, आपली जी काही सहज प्रवृत्ती काम करण्याची, ॲप्टिट्यूड ज्याला आपण म्हणतो, की एखाद्याला शिकवणं आवडत असेल, एखाद्याला अजून काही आवडत असेल, एखाद्याला चित्रकला आवडत असेल, तर त्या स्वधर्मानुसार केलेलं जे काम आहे त्यातनं सहजपणे मिळाला जो पैसा आहे तो आनंद देतो. अति कष्ट न करता सहजपणे होणाऱ्या कामातनं जो मिळतो पैसा तो आनंद देतो. पण मग आनंद कुठला देत नाही पैसा. त्याच्या उलट, जे आपल्या स्वभावात नाही, जे आपल्या स्वधर्मात नाही, जे आपल्या प्रवृत्तीत नाही, जो आपला ॲप्टिट्यूड नाही, ते करायला जायचं. व्यवसाय करण्याचा माझा ॲप्टिट्यूड नाही, पण तरी पैसा मिळतो म्हणून करायला जायचं. मला शिकवणं आवडत नाही, पण पैसा तिथे जास्ती आहे, स्कोप जास्त म्हणून ते करायला जायचं. इथनं आनंद जातो. दुसरं आहे, जेव्हा आपण इतरांचा घात करून, इतरांचा तळतळाट घेऊन, इतरांना फसवून, इतरांना क्लेश देऊन, इतरांकडनं पैसे उधार घेऊन परत न देता जो पैसा कमावतो, त्यामध्ये त्या पैशाबरोबर त्या लोकांच्या त्या वाईट भावनासुद्धा आपल्याकडे येतात. मग त्यातनं आपण ज्या काही वस्तू खरेदी करतो, अन्न खातो, त्याचा साहजिकच तसा परिणाम आपल्यावर होतो. आणि मग हा पैसा असूनसुद्धा घरामध्ये आनंद नसतो. मग त्याचे बरेच परिणाम होतात. घरामध्ये भांडणं, कलह, काही वेळेला दुसऱ्या टोकाचं दारिद्र्य, पैसा न टिकणं, किंवा अगदी फारच कठीण परिस्थितीमध्ये अकाल मृत्यू, अशी बरीचशी फळं अशी त्यातलं मिळतात. पण मग बरेच जण म्हणतात की हे सगळं ठीक आहे, आम्ही ऐकतो हे सगळं, पण प्रत्यक्ष जीवनात हे काय असं बघायला मिळत नाही. गैरमार्गाने पैसा कमावणारा आनंदात दिसतो, असं कसं काय बरं? त्याचं साधं कारण असं आहे की आपल्याला कर्मफलाचा पूर्ण सिद्धांत आपल्याला पूर्ण माहीत नसतो. आपल्याला जे जीवन दिसतं ते फक्त या जन्मापुरतं दिसतं, पण जे कर्मफळाचा सिद्धांत तो कित्येक जन्मांमध्ये पसरलेला असतो. आत्ता जी आपण फळं बघतो ती मागच्या जन्माची केव्हा तरी असतात, फक्त मागच्या जन्माची नाही, मागच्या कित्येक जन्मांची. आणि आत्ता जी करतोय आपण त्याची फळं पुढच्या कित्येक जन्मात भोगावी लागतील. आत्ता जो माणूस काही चांगलं करतोय, त्याला चांगलं मिळतंय, वाईट मार्गाने कमवूनसुद्धा त्याच्या जीवनात सुख आहे, हे कदाचित त्याचं मागचं पुण्य असेल. पण आत्ता जे तो करतोय, वाईट करतोय, ते मात्र त्याला पुढच्या कित्येक जन्मामध्ये भोगावं लागेल. आणि ते आपल्याला दिसत नाही आत्ता. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की यार असं कसं काय, जे काय ऐकतोय आणि जे काय दिसतंय त्याच्यामध्ये फरक आहे. पण तसं होत नाही. म्हणून आपल्याकडे श्री सुक्तम हे खूप छान सुक्तम आहे लक्ष्मीचं. त्यामध्ये खूप छान वर्णन आहे की माझ्याकडे लक्ष्मी कशी यावी. तर माझ्याकडे लक्ष्मी ही समोरच्या दाराने यावी, मागच्या दाराने नाही, वाजत गाजत यावी. हत्तींच्या चित्कारामध्ये, म्हणजे कुठल्याही प्रकारे फसवणूक न करता, कुठल्या प्रकारे लपवत छपवत असं नको, अशी यावी. थोडक्यामध्ये मी पैसा कमावल्यानंतरसुद्धा मला जर रात्री शांत झोप लागत असेल तर माझी पैसा कमावण्याची पद्धत ही अतिशय योग्य आहे. या रीतीने आपण जर हा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की पैसा कमावण्याचा योग्य मार्ग कुठला, ज्यातनं आपल्याला आनंद मिळेल, आणि पैसा कमावण्याचा अयोग्य मार्ग कुठला, ज्यातनं जीवनात दुःख येतं. आणि हेही लक्षात ठेवणं आवश्यक आहे की केवळ इतरांशी तुलना करून की अरे तो तर वाईट मार्गाने कमावते तरी त्याचं काही झालं नाही, तर हा अतिशय चुकीचा असा समज आहे आपला
कारण आपल्याला फार छोटासा असा जीवनाचा भाग दिसत असतो, आपल्याला पुढचे मागचे जन्म दिसत नसतात. त्यामुळे हा निश्चय करूयात की आपल्याला आनंदी व्हायचं असेल तर आपला जो पैसा कमवण्याचा मार्ग आहे तो योग्य असेल. नमस्कार.